उद्धव ठाकरेंची सभा झाली. बरंचसं भाषण आपल्यावर होतं, टीका केली भरपूर. तिकीट द्यायचं, गुवाहाटीला पाठवायचं असं म्हणले. उद्धव ठाकरेंची काल सभा झाली. तुम्ही म्हटल्याप्रमाणे समजा माझ्यावर टीका झाली असेल तर मी इथला विजयी उमेदवार आहे ही त्यांची खात्री पटल्यामुळे त्यांचा जळफळाट झालेला असेल. एकनाथ शिंदेंवर पण त्यांनी टीका केली आहे. 23 तारखेनंतर काय भांडे घासायला जाणार आहे का म्हणणार आहे, इथपर्यंत बोललेले. त्यांचं मुख्यमंत्रीपद गेल्यापासून ते आमच्या उठाव केलेल्या सर्व लोकांच्यावर तीव्र नाराज आहेत, रागात आहेत. त्यामुळं ते नेहमीप्रमाणे थोडे मर्यादेपेक्षा जास्त आम्हाला बोलत आहेत. पण आम्ही ते आपले स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आणि या नात्याने ते सगळं सहन करतोय. चित्रपटातले डायलॉग सुद्धा बोलले अमित शहावर हे करताना. सर्किट जे आहे, मुन्नाबाई MBBS मधली जी भूमिका आहे त्याच्यावरनं सुद्धा रेफरन्स घेऊन बोलण्यात आलं. काय नक्की सांगोल्यातलं मला सांगता येणार, कारण तो चित्रपट मी काय पाहिला नाही. पण सांगोल्यातले विषय जे आहे स्थानिक किंवा सांगोल्याचा विकास ह्याच्यावर चर्चा न होता टीका टिप्पणी झाली. विकासच एवढा मी सांगोल्यात गेल्या 5 वर्षात केलेला आहे की यावर बोलण्यासारखं उद्धव ठाकरे किंवा कुठल्याही नेत्यांना माझ्यावर टीका करण्यासारखं काही राहिलेलं नाही. दीपक आबाच हे महाविकास आघाडीचे अधिकृत नेते उमेदवार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. हा शेतकरी कामगार पक्षावर शरदचंद्र पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी केलेला अन्याय आहे. काहीतरी शिवसेनेचा आणि दीपक आबाचा अंधारात तर नातं झालेलं दिसतंय, त्यामुळे नातगुत झालेलं दिसतंय, त्यामुळे घडलेलं असावं. बापू, काल गर्दी जी होती ती गर्दी मतात रूपांतर होईल का तेवढी उद्धव ठाकरेंच्या सभेला? गर्दीच मुळातली बाहेरच्या तालुक्याची त्यातील जवळजवळ 50% वर होती. त्यामुळे ती वजा करू. राहिलेली जी आहेत त्यातली 20% ही काय बोलतात हे आणि खास करून आकर्षण बापूवर काय बोलतात हे बघण्यासाठी आलेली 20%, राहिली 30%, तेवढी दीपकाबांची लोक होती. संपूर्ण विषय शहाजी बापू हाच विषय. ते जिथे जातील त्यावेळी प्रभावी कोण आहे त्याच्यावर टीका करतील.